सविस्तर आपण पाहूयात मुंबई उपनगरातल्या 9 घडामोडी। महाविकास आघाडीतील तरुण नेत्यांकडून आज संयुक्त मेळाव्याचं आयोजन। युवा सेना, शरद पवार गट, काँग्रेसचे युवा नेते उपस्थित राहणार। आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मेळाव्यामध्ये चर्चा होणार। ठाणे मेट्रो पुढील वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत धावणार। वडाळा ते कासारवडवली या मेट्रोचं 65% काम पूर्ण। मध्य रेल्वेवरून आता आणखी 2 वंदे भारत एक्सप्रेस धावणार। मुंबई कोल्हापूर आणि पुणे वडोदरा वंदे भारत सुरू करण्याचं नियोजन। बेस्टच्या ताफ्यात लवकरच आणखी 250 एसी इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार। बेस्ट प्रशासनाचा पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन कंपनीसोबत करार। परदेशातील रस्त्यांवर धावणाऱ्या पॉड टॅक्सी आता बीकेसी मध्ये धावणार। एमएमआरडीएच्या बैठकीमध्ये मंजुरी। या टॅक्सीमध्ये 6 प्रवासी बसण्याची क्षमता। मड ते वर्सोवा 2 समुद्र किनाऱ्यांना जोडण्यासाठी पूल उभारणार। प्रकल्पाचं काम 3 वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा। कोकण किनारपट्टी आता सिडकोला बहाल। विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती। नगरविकासच्या अधिकाऱ्यांना खात्री। ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात पाणी टंचाईच्या झळा। भिवंडी आणि मुरबाडसह शहापूरच्या 42 गावपाड्यातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा। मुंबई विमानतळावर 1,60,00,000 रुपये किमतीचं 3 किलो सोनं जप्त। सोन्यासह 2 आयफोनही जप्त। फेब्रुवारी आणि मार्चमध्ये सीमाशुल्क विभागानं 25 आयफोन जप्त केले।